नमस्कार, मी श्रद्धा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. वळूयात आजच्या सविस्तर बातम्यांकडे. जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 13 मध्ये भारतीय जनता पक्षाने आपले पॅनल उभे केले आहे. PR कार्डचा प्रभावी मुद्दा घेऊन या प्रभागात निवडणूक लढवली जात असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पक्षाने भाग्यश्री जोगस, अनामिका पांगारकर, ज्ञानेश्वर ढोबळे आणि महेश निकम यांना उमेदवारी दिलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलचे चारही उमेदवार सध्या निवडणूक प्रचार करत आहेत. प्रभागातील नागरिकांना PR कार्ड देणे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्याला घेऊन ही निवडणूक लढवली जात आहे. या चारही उमेदवारांनी बुधवारी सायंकाळी आपल्या प्रभागात रॅली काढली. या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. नमस्कार, मी महेश विष्णुराव निकम, प्रभाग क्रमांक 13चा उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचा. आम्ही चारही पॅनलमध्ये उभा आहे. माझं एक सांगायचं झालं तर महेश निकम याची ओळख सर्वांना अशी आहे, मतदारांना. मतदार काय कुठल्या जातीपातीचा नसतो. मतदार हा असा असतो त्याच्यासाठी धावून जाणारा माणूस, त्याच्यासाठी धावून जाणारा आपला हक्काचा माणूस. जो भाऊ फोन केला 5 मिनिटात आलो बाबा, चल तुझ्यासाठी काम करू राहिलो मी. सगळ्यांना एक आवडता माणूस लागतो की बाबा जो आपल्या कामात प्रत्येक गोष्टीत, पोलीस स्टेशन असो, कुठं नगरपालिका असो, घाटी असो, कुठं असो, त्यांच्या सुखा दुःखात उभा राहणारा त्यांचा हक्काचा माणूस लागतो. कोणीही या जातीपातीचं राजकारण इथं करू नये. दुसरी गोष्ट की पैशाच्या ह्या गोष्टी ज्या चालू आहे बाहेर अशा, त्या पण करू नये. मतदार हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि तो पूर्ण आम्हाला विश्वास आहे की हा मतदार आमच्या चारी जे आहे, भाग्यश्रीताई जोगस असतील, अनामिकाताई पांगरकर असतील, ज्ञानेश्वर माऊली ढोबळे असतील आणि मी स्वतः, आम्हाला चौघांना चांगल्या प्रचंड मतांनी निवडून देतील असा विश्वास आहे. आणि सर्वांनी फक्त आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं एवढीच विनंती करतो. खऱ्या अर्थानं जालना महानगरपालिका 2026 सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे आणि जालना शहराची ही पहिली महापालिका आहे आणि त्यामुळं या पहिल्या महापालिकेमध्ये निवडणूक लढवत असताना आम्ही जनतेसमोर जात आहे आणि जनतेच्या प्रत्येक घरी जाऊन, प्रत्येक डोर टू डोर आम्ही प्रचार करत आहे. खऱ्या अर्थानं मागील आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही नगरसेवक असताना जी कामं केली, विकास कामे केली, त्या कामांना लोकांना चांगला प्रतिसाद आहे, विकासाला चांगला प्रतिसाद आहे आणि त्यामुळं जनतेचा उत्कृष्ट असा प्रतिसाद असल्यामुळं प्रचारामध्ये रंगत वाढलेली आहे. खऱ्या अर्थानं मतदारांच्या समोर जात असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो मागील काम केलेला त्याचं समाधान जाणवत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडून भरपूर त्यांच्या काही अपेक्षा आहेत. की अपेक्षा जसं काय आहे की शहर आता मोठं होत आहे, विस्तारित होत आहे. जसा माझ्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये जवळपास काही कॉलनी भाग आहे आणि काही स्लम भाग आहे. स्लम भागांचा विषय जर ठरला तर प्रामुख्यानं सर्व जे घरधारक आहेत त्यांना PR कार्डचा मुद्दा प्रामुख्यानं आवडत आहे आणि भारतीय जनता पार्टीनं हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि संबंधित सर्व इस्लाम भागातले जे संजय नगर असतील, इतर जो काही आमचा झोपडपट्टी वस्तीचा काही भाग आहे त्या भागामध्ये सर्व नागरिकांना PR कार्ड मिळावे अशी त्यांची मागणी आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार या मागणीसाठी येणाऱ्या काळामध्ये त्याचा पाठपुरावा करू आणि निश्चितच येत्या काही महिन्यातच आम्ही त्यांना PR कार्ड लागू करून देऊ. आणि तसेच जे काही सामाजिक जे तरुण आहेत, महिला आहेत, त्यांच्या अपेक्षा आहेत की त्यांच्या कामाला हाताला काम मिळालं पाहिजे. विकासाबरोबर त्यांना लोकप्रतिनिधीकडून एक विकासाच्या सोबतच आर्थिक बाजूने त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांची मागणी येत आहे आणि या आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगतो की आम्ही येणाऱ्या काळामध्ये तरुणांना रोजगार, महिलांच्या हाताला काम आणि बेरोजगारी कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद. नागरिकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे. तुम्ही आता बघू शकता पाठीमागं घ्या की प्रचारामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि नागरिकांच्या चेहऱ्यावरच सांगत आहे की आम्ही काय कामं केली आणि काय काम करायला पाहिजेत आणि आमच्या अपेक्षित त्यांना जे आहे ते समाधान आहे. त्यांना समाधानकारक आमच्याकडनं झालेल्या कामाबद्दल वाटत आहे. प्रभाग क्रमांक 13 मधून BJP कडून उभी आहे. आमचा प्रश्न महिलेसाठी, महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कायम उभी राहीन महिलांच्या पाठीशी.
तसेच आत्ताच देवेंद्रजींनी महिलेच्या बचत गटाच्या माध्यमातून मॉल सुरू करून देण्याची जी घोषणा केली आहे, त्यासाठी मी सदैव महिलांच्या पाठीशी उभी राहील आणि त्यांनी जे काही आश्वासनं केलेली आहे आमच्या ज्येष्ठांनी त्या पूर्ण करण्याची मी प्रयत्न करेन आणि अत्याचार होत आहेत, जे महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यासाठी मी प्रयत्न करीन आणि लवकरात लवकर प्रत्येक विभागात प्रत्येक गल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्याची प्रयत्न करेन. छान रेस्पॉन्स आहे, महिलेचा छान आहे आणि तुम्ही जसं की बघताय की आमच्या मागं केवढा प्रचंड तोफा सोबत आहे, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाहीये. सगळीकडे रेस्पॉन्स छान भेटत आहे, पॉझिटिव्ह आहे. नमस्कार, माझं नाव सौ भाग्यश्री सुजित कुमार जोगस. मी प्रभाग क्रमांक 13 मधून उभी आहे. आमचं हे सबका साथ सबका विश्वास सबका विकास यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि आमचं स्लोगन, आमचं अजेंडा आहे की सगळ्यांना पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, रस्ते असतील, नाल्या असतील आणि महिला सशक्तीकरणावरती आमचा भर जास्त देण्यात येणार आहे. नमस्कार, थँक्यू. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हेच विरोधकांचं काम असून आमदार अर्जुन खोतकर यांनी केलेल्या कामाचं श्रेय विरोधकांकडून घेतलं जात आहे, असा घनघात युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर यांनी आज प्रभाग क्रमांक 1 मधील कांबळे गल्लीत झालेल्या सभेत बोलताना केला. प्रभाग क्रमांक 1 मधील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणून देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय. शिवसेना पक्षाकडून प्रभाग क्रमांक 1 मध्ये अशोक बाबूलाव सामरे, रुपाली अभिषेक काबलिये, कमलबाई देवीदास लाखोले, प्रीती आदेश कोटेचा, शेख नजीर शेख उस्मान हे 5 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 1 मधील कांबळे गल्ली परिसरात आज शिवसेनेच्या वतीनं जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला शिवसेना सचिव अभिमन्यू खोतकर हे प्रमुख उपस्थिती म्हणून आले होते. यावेळी त्यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं नाव न घेता खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं असं म्हणत त्यांच्यावर टीका केली. तर जालना शहराला पाणी पुरवठा करण्यासाठीची योजना आमदार अर्जुन खोतकर यांनीच न्यायालयात धाव घेऊन आणली होती असंही ते म्हणाले. यावेळी प्रभागातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित मतदारांना केले. यावेळी युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर, नजीर शेख, मनोज लाखोले, अभिषेक काबलिये, आदेश कोटेचा आदींची उपस्थिती होती. पैसा दिसतो आणि पैसा नाही भेटला तर मग कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात तक्रारी कर, काम थांबवून दे, हे सर्व धंदे हा आणि याचे गुंड सर्व जे आहेत ते करतात. मला आमच्या शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणींना एक विनंती आहे, मंचावर बसलेले सर्व उमेदवारांचे चेहरे एकदा बघा. तिकडं आमचा सामरे, नजीर भैये, मनोज लाखोले, आदेश कोटेचा, अभिषेक काबलिये, एक तरी गुंडा यांच्यातला आहे का? त्यांची तुम्ही लिस्ट उमेदवारांची बघितली तर गुंडच गुंड सगळे. म्हणजे तुम्ही उमेदवारी लिस्ट जाहीर केली का तुम्ही भांडणाचे लोक भांडायला पाठवतायत? मला हेच कळायला मार्ग नाही. विकास कामांवर बोलत असताना आता तुमचा रस्ता जो आहे आपल्या राजूर चौफुली ते आपला भोकरदन नाक्याचा 16 कोटी रुपये खोतकर साहेब स्वतः गडकरी साहेबांना भेटले. गडकरी साहेबांनी तो निधी मंजूर केला. बरं, जाऊ द्या, इतर पुरावे आहेत, फोटो आहेत. पण मी इथं आमच्या न्यूज चॅनल वाल्याच्या माध्यमातून एक आव्हान त्यांना करतो. ते म्हणतात ना की हा रस्ता मी स्वतः म्हणजे त्यांनी आणि रावसाहेब पाटील दानवे यांनी आला. तर माझं म्हणणं आहे, रावसाहेब पाटील दानवे यांनीच सांगावं तो रस्ता अर्जुन भाऊनी आणला का त्यांनी आणला. म्हणजे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. मेडिकल कॉलेजच्या संदर्भात सुद्धा अरे मुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांनी स्वतः सांगितलं की अरे बाबा अर्जुनराव खोतकर यांनी प्रयत्न केले, याला कुठून आम्ही मेडिकल कॉलेज देणार आहे. असे काही गोष्टी आहेत ज्या आम्ही केलेल्या कामांना तो श्रेय घेतो आणि लोकांना खोटं सांगतो. पण मला त्यांच्यावर जास्त बोलायचं नाही. 10 वर्ष नगरपालिका त्यांच्याकडे होती, त्यांनी काय दिवे लावले हे सर्वांना माहिती आहे. उलट यांनी 10 वर्ष शहर अंधारात ठेवण्याचं पाप केलं. 10 वर्ष रस्त्यावर एकही लाईट
यांच्या काळात चालू नव्हता. ही शोकांती काय म्हणतो की पाणी मी आणलं. अरे आमदार तेव्हाचे खोतकर साहेब, नगराध्यक्ष आंबेकर साहेब, केंद्रात काँग्रेसची सत्ता, राज्यात काँग्रेसची सत्ता, म्हणून त्यांनी काय केलं, जालन्याला या योजनेपासून दूर ठेवलं. मग खोतकर साहेब हे न्यायालयात गेले, न्यायालयात भांडले, मग न्यायालयातून 210 कोटीचा निधी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आणि मग ती जायकवाडी जालना योजना ही काय मार्गाला लागली. आमदार निधी आपला आपण सतत म्हणजे हे जे 5 जण इथं बसलेले त्यांचे नगर जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. अशातच प्रभाग क्रमांक 16 मधील भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपाने आतापर्यंत केलेल्या विकास कामांचा मोबदला यावेळी मतदानातून मिळेल असा विश्वास माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे. जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार झंझावात पाहायला मिळत आहे. भाजपाच्या चारही उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचार फेरी दरम्यान नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या प्रचार दौऱ्यात प्रभाग क्रमांक 16 मधील भाजप उमेदवार विनोद उर्फ पिंटू रत्नपारखे, कल्याणी बाबू पवार, इंजिनियर सुचिता सचिन टेकाळे आणि आदित्य बोराडे यांच्यासह माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभाग क्रमांक 16 मधील इंदेवाडी परिसरातील जगदेश्वर नगर येथे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी उमेदवारांसह घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मांडल्या, तसेच भाजपाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत उमेदवारांना पाठिंबा दर्शवला. भाजपाने शहरात राबवलेल्या विविध विकास कामांमुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असून येणाऱ्या निवडणुकीत भाजप पॅनलला भरघोस मताधिक्य मिळेल असा विश्वास माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी यावेळी व्यक्त केला आहे. कैलास आज प्रभाग क्रमांक 16 मध्ये प्रचारासाठी आलात आपण, काय सांगता? बघा, आमचे भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवारला आम्ही सकाळी 9 वाजेपासून आता मला वाटतं 11 साडे 11 वाजले चांगला रिस्पॉन्स लोकांचा भेटतोय. आम्ही जे काम केला त्याचा मोबदला लोक आम्हाला मतदानात करणार आहे. इकडच्या नागरिकांनी काय आपल्याला मागणी वगैरे काय घरानं 100% तर काम केलेले, फक्त एक एरियामध्ये पाईपलाईन झालेली नाही पाण्याचा, त्या म्हटलं 16 तारखेला मी करू. कसा प्रतिसाद मिळतो? मी अगोदर सांगितलं चांगला प्रतिसाद. सध्या ते राजकीय बघा, ते त्यांच्या लेवल प्रयत्न करतात, आम्ही आमच्या लेवलवर प्रयत्न. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील सुंदर नगर परिसरात सुविधांचा अभाव असून तेथील नागरिक त्रस्त आहेत. शिवाय या ठिकाणी रस्ते आणि नाल्या नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. मात्र विकासाचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षातील उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील उमेदवारांनी थेट आव्हान देत 2 गल्ल्यात रस्ता केला म्हणजे विकास होतो का असा प्रश्न विचारलाय. उमेदवारांशी बातचीत केली आहे आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी. पाहूयात. सध्या जालना शहरात एकच चर्चा आहे, चर्चा आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीची. सध्या मी जालना शहरातील अतिशय स्लम असा समजला जाणारा एरिया आहे चंदनझिरा, आणि हा चंदनझिरा परिसर आहे प्रभाग क्रमांक 12 मध्ये. तो या ठिकाणी बरेच बाहेर राज्यातून आलेले कामगार वास्तव्यास असतात आणि इथले स्थानिक नागरिकही कंपनीत काम करणारे आणि वेगवेगळे व्यवसाय करणारे नागरिक इथं आहेत. आपण सध्या या प्रभागात आहोत आणि आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. ते कुठल्या मुद्द्याला घेऊन निवडणूक लढवत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिघेही मैदानामध्ये आहात. या ठिकाणी आपल्या समोर प्रतिस्पर्धी असलेल्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तुमच्या प्रमुख लढतीत आहेत. कसं त्यांना सामोरं जाणार आहात? उनका आज तक भी कोई काम नहीं है. 10 साल इसके पहले रहे नगर सेवक है. 5 साल में उनकी कोई पहचान भी नहीं है. और हम जो जा रहे हैं कि हमारा विकास है, यहाँ पे हमारा काम है. मैं नगर सेवक न रहते हुए भी मैंने कामा लाया, कामा करा. और सुंदर नगर में इन्होंने कोई काम नहीं किए. जो भाजपा वाले जो बोलते कि हमने काम करे, मैं आपको बताता लिया कि चलने को रास्ता नहीं हुआ, नाली का पानी लोगों के घरों में जा रहा है, तो कौन से लोग उनको वोट देंगे? और मैं वहाँ पे जाके समस्या मेरे घर पे आए लोग बताए, तो फिर मैंने वहाँ पे पूरे कामा करा. बजाज नगर में पूरे कामा करा, सुंदर नगर में पूरे कामा करा. और बाकी के जो रहे वाले आने वाली बारी में मैं अजीत दादा के पास हूँ, अब पूरे काम वहाँ पे करूँगा. तुम्ही म्हटले तुम्ही कामं केली, कोणती कामं केली तुम्ही? रोड नालियाँ बना के दिया उनको. जो लोगों के घरों में पानी जा रहा था वो मैं वहाँ पे ये करा. इन्होंने 10 साल में 3 बार नगर सेवक रहे, वहाँ पे कुछ भी नहीं करे. सिर्फ अपने घर के सामने और एक कॉलोनी है वहाँ का काम करे, बाकी और कुछ भी नहीं करे इन्होंने. आपल्यासोबत इतरही उमेदवार आहेत.
काय सांगाल, कसं सामोरं जात आहेत, कुठल्या मुद्द्यांना घेऊन जनतेत जात आहेत सध्या? आम्ही सुंदरनगरचा रोड, नाल्याचा विषय असेल, तिथं जे लोकांच्या घरामध्ये पाणी, अक्षरशः पाणी जात आहे, तिथं रोड नाही, नाल्या नाही. आमच्या बावला पार्कमध्ये बी तीच अवस्था आहे. आणि नागेवाडी भागामध्ये आम्ही एका हप्तापूर्वी गेलो होतो, तिथं बी अक्षरशः रोड नाही, नाल्या नाही. तिथं बी गंभीर म्हणजे रोडचं आणि नालीचं खूपच गंभीर प्रश्न आहे. मग आता हे जे माजी नगरसेवक आहेत, यांनी आतापर्यंत जे कामं केलेत, मग ह्या भागामध्ये का कामं केले नाही? सुंदरनगरमध्ये आम्ही अक्षरशः बरेच वेळेस लोकांच्या म्हणजे संघटनेतर्फे आम्ही आंदोलने केली, हे केले, मेन रोडसाठी बी आंदोलने केले. मग आता यांनी जर विकास केला तर फक्त विकास केला म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढायला लागले का? तुम्ही कुठले मुद्दे घेऊन जात आहेत? जनतेचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? जनतेचा चांगल्या पद्धतीने अजितदादा उपमुख्यमंत्री असल्यामुळं आम्हाला लोक सगळ्या गोष्टींमध्ये प्रतिसाद देत आहेत की अजितदादा सत्तेमध्ये असल्यामुळं एकदम चांगला प्रतिसाद आहे. आज तुमची लढत खऱ्या अर्थानं मुख्य लढत भाजपसोबत आहे असं इथल्या मतदारांकडून कळतंय. कुठलं भारतीय जनता पक्षाचे जे काही उमेदवार आहेत त्यांना कशी फाईट करणार आहात? कशी फाईट करणार म्हणजे फाईटमध्येच आम्ही आहे, आणि फाईट असल्यामुळं वातावरण तर टाईट होणार. आणि हे वातावरण जे टाईट आहे हे येणाऱ्या 15 तारखेला पूर्ण माहीत होणार की बाबा वातावरण काय असतं, जनतेचा कौल कोणीकडे असतो. राहिला विकास हे काही माहीतच नाही आहे. 2-4 गल्ल्या केल्या म्हणजे का विकास का? अरे सुंदरनगर आहे, तिथेही भाजपचा नगरसेवक होता याच्या अगोदरही ह्या प्रभागात होता. आज तर पूर्ण प्रभाग एक झालेला आहे. एक प्रभागामध्ये नागेवाडी, सुंदरनगर, चंदनजिरा, त्याच्यानंतर नॅशनल नगर असा प्रभाग आहे, खूप मोठा आहे. पण त्यांनी ठराविक याच्यामध्ये केलं म्हणजे याचा विकास नाही. विकास करायचा तिथेही मातब्बर नगरसेवक होते, सर्व गोष्टी होते, यांनी केला कुठं विकास? मला तर असं बघा, माझे मित्र काही विकास नावाचे असेल या वार्डामध्ये ते भेटलेले मला, पण विकास कुठं दिसून नाही आला मला. कारण मी ते सुंदरनगर वगैरे, आता मी तर उमेदवार आहे, मला तर डोअर टू डोअर जाणं लागतं. जिथं गेलो की तिथं लोकांचा एकच प्रश्न आहे की बाबा हे लोकांनी, आता लोक आम्ही यांच्या चेहरेनी पाहिले, निवडून आले तर दिसत नाही, फक्त काहीतरी फोडाफोडीचं राजकारण करतात, काहीतरी निगेटिव्ह गोष्ट समोरच्याच्या बद्दल प्रसारित करून आपलं स्वतःचं पोळे भाजून घेतात. तुम्ही निवडून आल्यानंतर कुठली प्रमुख कामं करणार आहात? लोकांना काय आश्वासन देत आहे? सर्वात अगोदर मी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार आहे, आणि अजितदादांनी याच्या अगोदरही भरपूर विकास केलेला आहे, खूप मोठा फंड दिलेला आहे. यानंतर जेही सुंदरनगर झालो, नागेवाडी झाली, या प्रभागात जो विकास रखडलेला आहे, जो खराच विकास आहे, तो विकास नाही, जे माझे मित्र आहेत तो विकास की जो बाबा शहराचा किंवा ज्या एरियामधून आपण वार्डातून उभा राहतो त्या वार्डात तिथलच्या नागरिकाचं जेही मूलभूत गरजा असेल त्या पूर्ण नसन झाल्या तर तो पूर्ण गरजा आपण पूर्ण करणार आहे. आणि यानंतर सत्तेत असल्यामुळं आम्हाला अजितदादाच्या, आता जशी लाडकी बहीण झाली, कारण हे निगेटिव्ह होतं, आमची लाडकी बहीण अजितदादाची बी आहे. येणाऱ्या 14 तारखेला पुन्हा अजून काहीतरी भेटेल. तुमच्या इथे मागे नगरसेविका होती, ती भारतीय जनता पक्षातून होत्या, त्या लाडकी बहीण योजनेत त्यांचं काही काम दिसून आलंय का? नाही. लाडकी बहीणचं कसं हो, लाडकी बहीण म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार लाडकी बहीण. या प्रभागात लाडकी बहीण फक्त नावाला आहे. कशाला लाडकी बहीणचं काय विषय? लाडकी बहीण सर्वसामान्य जनतेतली ती मुलगी आहे, ती आई आहे, ती बहीण आहे, ती लाडकी बहीण आहे. हे जे कॅन्डिडेट जे आहे, जे मागं लढले, त्यांनी आतापर्यंत विकास का नाही केला? मग त्यांच्याकडून विकासाचा दावा केला जातोय, आम्ही रस्ते केले, आम्ही नाल्या केल्यात. काय सांग? 2-4 गोष्टी केल्या म्हणजे विकास झाला म्हणजे असं आहे का? त्यांनी दाखवून द्या. सुंदरनगरमध्ये आम्ही हे केलं, मी दाखवतो की सुंदरनगर म्हणला कोणत्याही एरियाचा विकास रखडलेला आहे. त्याच्यानंतर नागेवाडी तर असा एरिया आहे की तिथं 1345 मतदानाचा हा तिथलचे लोक मतदान करतात. यांना तिथूनच समजा जेही काही असेल तिथून लोक त्यांना मतदान करून निवडून आणतात. तिथं कोणता विकास आहे? उगा 2-3 गल्ल्या झाल्या असेल, ते बी झाल्या का नाही ते माहीत नाही. कारण मी आता फिरतोय तर मला तर कुठं असं दिसलं नाही की विकास, तिथं माझा विकास नावाचा नाही का एक मित्र आहे तो दिसला होता. बाकी याबद्दल मी विकासाबद्दल काही नाही बोलू शकत. आज थोडक्यात 2-3 गल्ल्या केल्या, एखादा रस्ता केला म्हणजे विकास होत नाही असं जनता पक्षाच्या उमेदवारांना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारानं प्रभाग क्रमांक 12 मध्ये आव्हान दिलं. साहिल पाटील, MCN न्यूज, जालना.
जालना शहरात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मोठ्या उत्साहात प्रचाराला लागल्याचं पाहायला मिळत असून सगळ्याच प्रभागातील उमेदवार पॅनलनुसार प्रचार करत आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक 16 मध्ये असलेल्या उमेदवार कल्याणी बाबू पवार व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी माऊली नगर परिसरात प्रचार केला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना या आमच्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहे. त्यात लाडकी बहीण योजना सुद्धा महत्त्वाची ठरणार असून या योजना व राज्य सरकार केंद्र सरकारच्या योजना घेऊनच आम्ही मतदार राजा पुढे जाणार आहे. मतदार राजा नक्कीच आम्हाला यश देतील असे म्हणत प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपा उमेदवार कल्याणी बाबू पवार यांनी विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या पॅनल मधील सदस्यांसह प्रभागात प्रचार सुरू केला आहे. ताई, काय सांगाल, प्रचार सुरू केला आहे, कसा प्रतिसाद? सर्वप्रथम माऊलीनगर मधील सर्व जनतेला माझा नमस्कार. मी कल्याणी बाबू पवार. मतदान सध्या प्रतिसाद चांगला आहे, चांगलेही मिळतात आम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं जे काही या माऊलीनगरमध्ये अडीअडचणी आहेत महिलांची, तर ते पूर्णपणे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, जाणून घेतोय, त्याच्यावर विचार करतोय आम्ही आणि ह्याच्यानंतर पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू आम्ही. कुठला अजेंडा घेऊन तुम्ही मतदार राजांकडे जाता? माझ्या घरात पहिल्यांदा माझे मिस्टर बाबू श्रावण पवार हे नगरसेवक होते, तर त्यांच्या काळात त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. तर त्या अजेंड्यावर आणि तोच एक्सपिरियन्स आहे. पुन्हा त्याच्यानंतर आतापर्यंत सुद्धा ते पद नसतानाही भरपूर आता रनिंगमध्ये सुद्धा ते कामं करत आहेत. तर त्या विषयावरच भर देऊन आम्ही हे मतदान मागतो. काय नाव आहे तुमचं? कल्याणी बाबू पवार. जालना महानगरपालिका निवडणूक प्रभाग 5 मध्ये शिवसेना उमेदवार तृप्ती प्रसन्न कुमार कोठारी यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. त्यांच्या डोर टू डोर प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या उपस्थितीत डोर टू डोर प्रचार करत नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेत आहेत. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रणधुमाळीत आमदार अर्जुनराव खोतकर हे देखील प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे पाहावयास मिळत आहे. गुरुवारी प्रभाग क्रमांक 5B मधून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार तृप्ती प्रसन्न कुमार कोठारी यांनी आज आपल्या निवडणूक प्रचाराला जोरदार गती दिली. शिवसेनेच्या धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढत असलेल्या तृप्ती कोठारी प्रचारादरम्यान यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत आपल्या विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला. गुरुवारी आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन करत प्रचार रॅली देखील काढण्यात आली होती. यावेळी उद्योगपती विनय कुमार कोठारी, उद्योगपती प्रसन्न कुमार कोठारी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. रस्ते विकास, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, नागरी सुविधा तसेच सर्वांगीण विकास हीच आपली प्रमुख उद्दिष्टे असल्याचे उमेदवार तृप्ती कोठारी यांनी ठामपणे सांगितले. मी केवळ आश्वासने देणारी नाही तर प्रत्यक्षात काम करून दाखवणारी उमेदवार आहे असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. सध्या प्रभाग 5 मध्ये डोर टू डोर प्रचार सुरू असून प्रत्येक घरापर्यंत पोहोचून नागरिकांच्या समस्या समजून घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या घरोघरी चालू असलेल्या प्रचाराला नागरिकांचा मोठा सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जालना शहरातील नामवंत उद्योगपती विनय कुमारजी कोठारी यांच्या सून असलेल्या तृप्ती कोठारी यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून प्रभाग 5 मधील निवडणूक लढत आता चांगलीच रंगात आली आहे. जालना महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली असून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. काँग्रेसच्या अनेक वर्षांच्या सत्तेमुळे जालना शहराची अवस्था बिकट झाल्याचा आरोप करत शहराच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. जालन्यात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. जालना शहरावर काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता असतानाही आज शहराची अवस्था बिकट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहराला आवश्यक असलेल्या पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व इतर मूलभूत सोयी सुविधा अद्यापही अपुऱ्या असल्याचा आरोप करत या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जालना शहरातील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मनसे युतीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित गुरुवारच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत जालना शहर विकासाच्या बाबतीत अनेक वर्ष मागे पडल्याचं सांगितलंय. या सभेला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सूरज चव्हाण, आमदार मनोज कायदे, जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण,
प्रदेश उपाध्यक्ष सुनील आर्दड, माजी आमदार शिवाजी चोथे, शहर जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद, मनसेचे रवी राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जालना शहराच्या विकासासाठी मतदारांनी योग्य निर्णय घ्यावा असे आवाहन यावेळी नेत्यांनी केले. आज जालना शहरामध्ये प्रचाराच्या निमित्ताने जेवायला आलो. त्याला पोलाद उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जालनाचा परिसर, बियाण्याच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला हा परिसर, या शहराला इतक्या मोठ्या प्रमाणावरती एक हाती नेतृत्व मिळालं असताना सुद्धा शहरामधली एकंदरीत दुर्गंधी, एकंदरीत अवस्था बघितल्यानंतर मनाला प्रचंड वेदना त्या ठिकाणी झाल्या. या शहराचा कायापालट करण्यासाठी शहरवासियांनी आम्हाला ताकद आणि शक्ती द्यावी एवढीच विनंती करतो. साहेब, राजकीय प्रश्न आहे. काल ठाकरे बंधूची एक मुलाखत झाली, त्यामध्ये राज ठाकरे असं म्हणाले की अजित पवारांविरोधातील बैलगाडी भरपूर होते, आता का देत नाही राज ठाकरे? साहेब, राज ठाकरे आता वैफल्यातून त्या ठिकाणी ते एकत्रित झालेले आहेत. त्यामुळे ते काय बोलतात त्याला मला फारसं महत्व देण्याची गरज वाटत नाही. याचं कारण अजितदादा 8 वेळेला विधानसभेवरती लाखाच्या मताच्या फरकाने आले. या राज्यात सर्वाधिक अर्थसंकल्प त्यांनी मांडला आणि म्हणूनच गेली अनेक वर्ष राज्यातल्या जनतेने त्यांचं नेतृत्व जे विकासात्मक आहे, आश्वासक आहे, वचनाची पूर्तता करणार आहे, त्याच्या पाठीमागे जनता उभी राहते. अशा वेळेला नैराश्यातून वैफल्यातून अशी वक्तव्य विरोधकांची येतात. जालन्यामध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवते. आता पण काँग्रेस सोबत आघाडी होत होती तुमची, परंतु आता तुम्ही महायुती सोबत गेल्यानंतर पहिली निवडणूक आहे. याच्या आधी पण तुम्ही सत्तेमध्ये होतात नगरपालिकेमध्ये असताना. आता किती उमेदवार येतील असं वाटतं आजच्या सभेच्या? एक असं आहे की आजचा प्रतिसाद प्रचंड अभूतपूर्व असावा. स्वबळावरती या शहरामध्ये निवडणूक पहिल्यांदाच आम्ही लढतो. ती पण महानगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिली निवडणूक. अशा वेळेला जरूर ज्या पद्धतीने राज्यभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने काम केलंय आणि या शहराची बकाल अवस्था ज्यांनी केली, त्यामुळे परिवर्तन होईल असं मला निश्चितपणे साहेब, राज्यामध्ये तुम्ही महायुती म्हणून आहेत, मात्र पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने अजितदादा टीकास्त्र टाकतात भाजप. एक असं आहे की राज्याच्या राजकारणामध्ये आपण 95 सालापासून पाहिलं की राज्यामध्ये युतीच्या आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे. कधी भाजप शिवसेनेचं सरकार होतं, लोकशाही आघाडीचं सरकार, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राहिलं. त्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वतंत्रपणे लढल्या. निवडणुका ज्यावेळेला लढतात, प्रचाराची ज्या वेळेला वेग वाढत राहतो, त्याला टीका टिप्पणी स्थानिक पातळीवरती होत असते. ती स्थानिक पातळीवरची टीका टिप्पणी आहे. मी या बाबतीमध्ये माझं अजितदादांशी बोलणं झालं, माननीय मुख्यमंत्री महोदयांशी झालं, बावनकुळे साहेबांशी झालं आणि त्याच्यामुळे टीका टिप्पणी निवडणुकापुरतं सीमित आणि त्या शहराच्या राजकारणापुरताच त्या ठिकाणी. त्याच्यावर विरोधक असं म्हणतात की तुम्ही विरोधकांना स्पेस मिळू नये म्हणून तुम्ही असं ठरवून करताय सर. विरोधकांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातल्या जनतेने, लोकसभेला त्यांना जे अभूतपूर्व यश मिळालं, ज्या पद्धतीने नाकारलं, वैफल्यग्रस्त झालेले विरोधक या निवडणुकीमध्ये इतके हतबल झालेत की त्यांना स्वतःची स्पेस त्यांना शोधता कंदील लावायला लागतो. अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, वेगवेगळ्या पद्धतीने ज्यावेळेला लढतात, त्यावेळेला मग त्यांची स्पेस जनतेने ज्यावेळेला कमी केलेली आहे, त्यावेळेला ते असं बोलणारच. हे ज्या वेळेला घडत असतं त्यावेळेला आपण बघितलं की नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याही आम्ही परस्परांच्या विरोधामध्ये लढलो, पण राज्यातल्या जनतेने 90% कौल हा महायुतीला दिला. आताही महापालिकेमध्ये तसंच घडलं. शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर आम्ही निवडणूक जिंकू असा विश्वास प्रभाग क्रमांक 16 मधील उमेदवार अमोल ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांच्या कन्या दर्शना खोतकर, उषाताई पांगारकर, निखिल पगारे आणि अमोल ठाकूर हे निवडणूक रिंगणात आहेत. पाहूयात. अमोल भाई, तुम्ही प्रभाग क्रमांक 16 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहात. प्रचार सुरू आहे. कुठले मुद्दे घेऊन सध्या जनतेसमोर जात आहेत? प्रभाग क्रमांक 16 मधून मी महानगरपालिका 2026ची ही निवडणूक लढवत आहे. प्रथमतःच मी या महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे आणि जालन्यात पहिल्यांदाच महानगरपालिका असल्यामुळे आमच्या सर्व उमेदवारामध्ये उत्साह आहे आणि लोकांचा एक चांगला प्रतिसाद आम्हाला भेटतोय. त्याच्यात एक भर म्हणून आमच्या पॅनलमध्ये आमचे लाडके नेते
माननीय अर्जुन भाऊजी खोतकर साहेब आमदार यांच्या कन्या शौर्य दर्शना दिदी विजयजी झोल या सुद्धा आमच्या पॅनलमध्ये असल्यामुळे एक अजून आम्हाला उत्साह आमचा वाढलेला आहे. कारण दिदी आल्यामुळे आमच्या पॅनल म्हणजे जे आमचं प्रचार चालू आहे ते आमचं एकदम फार चांगल्या पद्धतीने आम्ही लोकांशी गाठी भेटी घेतोय आणि लोकांपर्यंत पोहोचतोय. आमच्या प्रचाराचा मुद्दा हाच आहे की भाऊंच्या माध्यमातून ह्या जालना शहरात आणि आमच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये भरपूर प्रमाणात विकास कामे झालेली आहेत. जसे DP रोड असतील, त्याच्यातले त्यात सभागृह असतील, मंदिरांचे सभागृह असतील, अशी अनेक कामे भाऊंच्या माध्यमातून या प्रभागात झालेली आहेत. आणि त्या विकास कामाच्या जोरावरच आम्ही उमेदवार म्हणून लोकांपर्यंत पोहोचत आहोत. आणि येणाऱ्या काळात या प्रभागात आम्ही वॉटर गटर मीटर तर आहेच, पण त्याच्यापेक्षा आम्हाला अजून काय करता येईल नागरिकांसाठी, जसं ज्येष्ठ नागरिकांसाठी काही पार्क एखादं करता येईल, लहान मुलांसाठी पार्क, परत विद्यार्थ्यांसाठी काही ग्रंथालय वगैरे, अजून काही महिलांसाठी सुरक्षेचा विषय आहे. तरुणांमध्ये पण आपल्या जालन्यात क्राईम रेट फार वाढलेला आहे, तर त्या संदर्भात पण आम्ही काही उपाययोजना या लोकांपर्यंत करणार आहोत. आणि एक चांगलं काम आम्ही या माध्यमातून करणार आहोत. आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळात जालन्यातील आणि ह्या प्रभाग क्रमांक 16 मधील सर्व नागरिक हे शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. आणि आम्हाला आमचं पूर्ण पॅनल, ज्यात मी अमोल ठाकूर स्वतः मी उमेदवार आहे, आमच्या दर्शना दिदी झोल आहेत, आमचे उषाताई पांगरकर आहेत, तसेच आमचे निखिल भैया पगार आहेत. आम्ही चारही उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहोत. आणि आम्ही निश्चितच या येणाऱ्या 16 तारखेला आमचं गुलाल उडवणार आहोत, हेच आपल्याला आश्वासन देतो. यासोबतच हे बातमीपत्र इथे संपतंय. तुम्ही बघत राहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.